बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले तर महायुतीची सत्ता जाईल आणि तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही असा इशारा धनंजय यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी दिलाय। अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही। त्यांनाच या महाराष्ट्रात न्याय मिळणार नसेल तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल उपस्थित करत करुणा यांनी यावेळी आपण दादांना न्याय मिळवून देण्यासाठी बारामतीची पोटनिवडणूक लढवत असल्याचंही जोर देऊन सांगितलं। सत्ताधारी शिवसेनेचे ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन मेंढी असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या। करुणा मुंडे शर्मा या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी महायुतीला उपरोक्त इशारा दिला। त्या म्हणाल्या, पंजारी समाजाने आमदार धनंजय मुंडे यांना नाकारलं आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्री केल्यास त्यांना मंत्री करणाऱ्या पक्षाची सत्ता जाईल, त्यानंतर तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही। हा एका स्त्रीचा शब्द आहे। धनंजय यांनी स्वतःच्या बायकोला तुरुंगात डांबलं, अनेक लोकांना जेलमध्ये टाकलं। अशा 1000 लोकांची माझ्याकडे यादी आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं। त्यांना पुन्हा मंत्री केलं तर मी मंत्रालयापुढे आंदोलन करेन। करुणा मुंडे यांनी यावेळी आपण बारामतीची पोटनिवडणूक का लढवत आहोत हेही स्पष्ट केलं। त्या म्हणाल्या, मी बारामतीची पोटनिवडणूक अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढवत आहे, कारण अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही। सुनेत्रा पवार स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, तरीही त्यांनी FIR दाखल केला नाही। या महाराष्ट्रात अजित पवारांना न्याय मिळाला नाही, मग सर्वसामान्यांचं काय? एवढे दिवस झाले पण हा घात होता का अपघात हा मुद्दा कुणीही उचलला नाही। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे। रिश्ते मायने रखते हैं असं म्हणत त्यांनी कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित केलं। पैसा आणि सत्ता यापेक्षा नातेसंबंध अधिक महत्त्वाचे असतात असं सांगताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराबाबतही सूचक भूमिका मांडली आहे। त्यामुळे बारामतीतील राजकारणात वेगळाच रंग भरला आहे। सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला जाणार का या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी थेट उत्तर देण्याऐवजी वेगळाच दृष्टिकोन मांडला। हा प्रश्न अजित पवार गटाने विचारायला हवा असं सांगत त्यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले। जर त्यांच्याकडून बोलावणं आलं तर प्रचारासाठी जाण्याचा विचार करू शकते असंही त्यांनी सूचित केलं। त्यामुळे कुटुंबातील नातेसंबंध आणि राजकारण यातील समतोल कसा साधला जाईल याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली। या प्रक्रियेची जबाबदारी अजित पवार गटाकडे होती असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केली। याबाबतचं उत्तर त्यांनाच विचारावं असं म्हणत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली। तसेच निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्ते उत्साहाने निवडणूक लढवतात, त्यामुळे स्पर्धा होणं स्वाभाविक असल्याचंही त्यांनी नमूद केलं। दरम्यान सुप्रिया सुळे या पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कुटुंबाच्या ऐक्याचा उल्लेख करत संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आहे असं सांगितलं। त्यामुळे पवार कुटुंबातील नातेसंबंध अजूनही मजबूत असल्याचा संदेश त्यांनी दिला। राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने या योजनेवरून राज्य सरकारला तीव्र शब्दात सुनावलं आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन आणि इतर लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यास ही योजना बंद करण्याचा विचार करा असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे। या टिप्पणीमुळे राज्याच्या आर्थिक धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। ही सुनावणी एका निवृत्त महिलेच्या याचिकेवर झाली। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या या महिलेने 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारे निवृत्ती वेतन आणि इतर लाभ न मिळाल्यामुळे न्यायालयात धाव घेतली होती। यावर पालिकेच्या वकिलांनी कोर्टात मांडलं की या लाभांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही, कारण राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळत नाही। यावर न्यायालयाने कठोर शब्दात प्रतिक्रिया देत सरकारच्या प्राधान्यक्रमावर सवाल उपस्थित केला। न्यायालयाने विचारलं की लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी रुपये खर्च करता, मग पेन्शनसाठी पैसे कसे नाहीत? सरकारच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने स्पष्ट केलं की अशा परिस्थितीत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणं आवश्यक आहे। जर निधीची कमतरता असेल तर अशा मोठ्या योजनांचा पुनर्विचार करावा असंही न्यायालयाने सूचित केलं। या वक्तव्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचंही समोर आले। या योजनेअंतर्गत सुमारे 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती।
प्रत्येक लाभार्थी महिलेला दरमहा 1,500 रुपये दिले जात असल्यानं वार्षिक खर्च सुमारे 43,740 कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक संतुलनावर या योजनेचा परिणाम होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. VSR विमान कंपनीच्या मालकाने महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची विमानतळावर भेट घेतली. यावेळी दिवंगत अजित पवार यांच्या विमानाच्या मृत पायलटचा मुलगाही उपस्थित होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका, VK सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणं टाळा, अन्यथा सर्व काही अडचणीचं ठरेल, असा इशारा त्यांनी या प्रकरणी दिला आहे. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा अपघात की घातपात अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी या प्रकरणी उपरोक्त आरोप केले आहेत. रोहित पवार शुक्रवारी एका पोस्टमध्ये म्हणाले, दिल्लीत पत्रकार रजत शर्मा यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलेल्या महाराष्ट्रातला अत्यंत मोठा नेता VSRच्या विमानाने परत येतो. प्रायव्हेट चार्टर टर्मिनलवर त्या नेत्याला VSRचा मालक VK सिंग रिसीव्ह करतो. त्या नेत्याशी हस्तांदोलन करतो. त्या नेत्याच्या PAच्या हातामध्ये काही कागद देतो. विशेष म्हणजे अजितदादांच्या अपघातातील मृत पायलट कपूरचा मुलगा त्या नेत्याच्या विमानाचा पायलट असतो. हे सगळं आश्चर्यचकित करणारं नाही का? माझं आजही सांगणं आहे की अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका, VK सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणं टाळा आणि स्वतःचीही काळजी घ्या. VSRवर एवढा विश्वास ठेवू नका, नाहीतर सगळं काही खूप अडचणीचं ठरू शकतं. महाराष्ट्र आणि देशामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आलाच आहे. फोडा, तोडा, मोडा आणि राज्य करा असे सुरू आहे. आता नैतिकता, नीतिमत्ता काहीच राहिलेली नाही. कुठेही जावं, कुणाच्याही मांडीवर बसावं, कुणी कुणाला डोक्यावर घ्यावं आणि डोक्यावर घेत पायाखाली तुडवावं ही एक फॅशन झाली आहे. बघू पुढं काय होतं ते, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. देशात जे सरकार आहे त्यांच्या काळात देश कर्जबाजारी झालाय. जनता परेशान आहे. या परिस्थितीत फोडाफोडीचा विचार येणाऱ्यांना देव सद्बुद्धी देईल. विजय वडेट्टीवार म्हणाले की मतदारसंघातील कामांसाठी उभाटाचे खासदार सत्ताधाऱ्यांकडे जाऊ शकतात. सत्ता त्यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही सुद्धा जात असतो. मतदारसंघातील कामं असतात, त्यासाठी जाण्यात गैर काय? उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत, हा केवळ आरोप आहे. आम्ही ज्या वेळी त्यांची वेळ मागितली त्यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिली आहे. कोणाचं जेवण चांगलं वाटलं म्हणून खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेले असतील. यावर जास्त काही बोलणं योग्य नाही. पक्ष फुटण्याची काही चिन्ह आता तरी दिसत नाहीत. विजय वडेट्टीवार म्हणाले की एकनाथ शिंदे सत्तेत असून सुद्धा अस्वस्थ आहेत. त्यांचे अनेक मंत्री अस्वस्थ आहेत. हे पाहता पुन्हा एकमेकांची तारीफ करत एकमेकांच्या जवळ येणं हे चांगलं संकेत आहेत असं मी मानतो. त्यांना वेगळ्या अँगलने पाहण्याची गरज नाही. राजकारण हे निवडणुकीपुरतं असायला हवं. निवडणुकीनंतर भाजपच्या नगरसेवकाला जास्त आणि दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांना कमी निधी, असं महाराष्ट्रात असं कधीही झालं नाही. सरकारने सर्वांना विकासाच्या दृष्टीने मदत करण्याचा विचार केलाय. पण आता ही नवीन पद्धत रुजली आहे की विरोधकांना पैसे द्यायचे नाहीत, त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा नाही. नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक तपशील समोर आले आहेत. तपास यंत्रणांनी 160 GB इतका डिजिटल डेटा जप्त केला असून या पुराव्यांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे. फॉरेन्सिक तपास पूर्ण करून हा अहवाल विशेष तपास पथकाकडे SITकडे सादर करण्यात आला आहे. या नव्या पुराव्यांमुळे खरात यांच्या भोवतीचा कायदेशीर फास अधिकच घट्ट होत असल्याचं स्पष्ट होताना दिसतंय. तपासादरम्यान विविध डिजिटल उपक्रमांमधून मोठ्या प्रमाणात माहिती मिळाली आहे. 3 पेनड्राईव्हमध्ये 32 GB क्षमतेचा डेटा, त्यामध्ये 19 स्वतंत्र फोल्डर तसेच 64 GB क्षमतेच्या OTG पेनड्राईव्ह आणि 1 लॅपटॉप यांचीही तपासणी करण्यात आली आहे. या सर्व उपकरणांमधील माहिती सायबर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून बारकाईने तपासली जात आहे. या सर्व मिळून 160 GBपेक्षा अधिक डेटा तपास पथकाच्या हाती लागला आहे. या डिजिटल पुराव्यांमुळे नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत घडलेल्या घटनांचा तपशील समोर आला आहे. विशेषतः कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून जप्त केलेल्या माहितीमुळे अनेक बाबी उघड होत आहेत.
तपास यंत्रणांनी प्रत्येक पुराव्याला वेगळे कोडवर्ड दिले असून ए, बी आणि सी अशा स्वरूपात त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यापैकी ए या कोडमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे संकेत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये साक्षीदारांचे जबाबही नोंदवले गेले असून न्यायालयात सादर करण्यासाठी पुरावे व्यवस्थित संकलित केले जात आहेत. डिजिटल पुराव्यांमधील माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे तपास अधिक बळकट होत आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रकरणाचा विस्तार वाढत असून आणखीन नवे पैलू समोर येण्याची शक्यता वर्तवली जातीये. उभाटाचे खासदार फुटणार असल्याच्या आणि त्यांच्यासोबत गुप्त बैठक पार पडल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिलाय. या बातम्या पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उभाटा गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच मोठे पक्षांतर होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले की गेल्या 1.5 वर्षापासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत, परंतु या बातम्यांमध्ये काडीचंही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. शिंदे यांनी पुढे स्पष्ट केलं की उभाटाच्या खासदारांसोबत माझी कोणतीही बैठक झालेली नाही, अशी कोणतीही बैठक झालेली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचं वृत्त पूर्णपणे निराधार असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. या स्पष्टीकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून खासदारांच्या कथित बंडाच्या वावड्या केवळ राजकीय स्टंट असल्याचं समोर आलंय. एकनाथ शिंदे म्हणाले की उभाटाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उभाटाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या 1-1.5 वर्षापासून पसरवल्या जात आहेत, परंतु त्यात कोणतंही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणं माध्यमांनी टाळलं पाहिजे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्ह आहेत. ऑपरेशन टायगर या नावाने सुरू असलेल्या चर्चांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हालचालींमुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शिवसेना ठाकरे गटाने मात्र या दाव्यांना जोरदार विरोध दर्शवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली आहे. सध्या ते शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. राऊतांनी सूचक शब्दांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दरम्यान ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या गटातील 8 खासदारांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. या संदर्भात झालेल्या एका कथित गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या घडामोडींमुळे पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारणात मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. मात्र या सर्व चर्चांना संजय राऊत यांनी ठामपणे फेटाळून लावलं आहे. शिवसेनेचे 9 खासदार एकजुटीने एकत्र आहेत, त्यांच्यात कोणतीही फूट पडणार नाही, असा दावा त्यांनी केला. ठाकरे गटातील एकाही खासदाराला फोडणं शक्य नाही, असं स्पष्ट करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांना थेट आव्हान दिलं. त्यामुळे ऑपरेशन टायगर खरेच यशस्वी होणार की फक्त राजकीय हवा आहे, याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.